येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेल्या वाघानं पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील कोरेगाव परिसरात धुमाकूळ घातला आहे। 22 एप्रिल रोजी पहाटे 5:30च्या सुमारास वाघानं शेतकरी सुनील खेलबा चोरमले यांच्या खोराडी शिवारातील गोठ्यात घुसून कालवडीवर हल्ला केला। शेतकरी पहाटे गोठ्यात गेले असता जनावरे घाबरलेली दिसून आली, तर एक कालवड दिसेना। तेव्हा त्यांनी परिसरात शोध घेतला असता सुमारे 600 मीटर अंतरावर झुडपात कालवडीचा मृतदेह आढळून आला। तिच्या मागील भागावर गंभीर जखमा होत्या, तर काही भाग वाघानं खाल्ल्याचं स्पष्ट झालं। सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। आसपास वाघाचे ठसेही आढळले असून हल्लेखोर वाघाची खात्री झाली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी केवळ आठवड्याभरात उक्कडगाव शिवारात बैल व गायीवर देखील अशाच पद्धतीने हल्ला होऊन मृत्यू झाला होता। या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे कोरेगावसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केली आहे।